नंबरचा लेसन आहे सोने का हिरण। हे बालराम कथामधला 7th नंबरचा लेसन आहे। फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे मारीच ने अपने आप को किस जीव में परिवर्तित कर लिया था। म्हणजे जेव्हा रावण आणि मारीच आले होते पंचवटीमध्ये त्यावेळेस दोघांनी एकमेकांना परिवर्तित केलं। जो रावण आहे हा ब्राह्मण झाला होता आणि मारीच हा आहे हा सोन्याच्या हरणामध्ये परिवर्तित झाला होता। सो आंसर आहे मारीच ने अपने आप को सोने के हिरण के रूप में परिवर्तित कर लिया था। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे सोने का हिरण राम को कुटी से दूर कैसे ले गया। म्हणजे जे सोन्याचं हरिण होतं हे कुटीच्या समोर येऊन ते त्यांना श्रीरामांना कुटीपासून लांब कसं घेऊन गेलं, म्हणजे त्यांच्या झोपडीपासून लांब कसं घेऊन गेलं। तर उत्तर आहे सोने का हिरण राम के सामने से कुलाचे भरते हुए निकल गया। म्हणजे तो त्याच्याच मग्न ह्याच्यामध्ये तो पळत 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 सुटला आणि जिसका पीछा करते हुए राम अपनी कुटी से दूर चले गए। आणि तो खूप मोठमोठ्या हे करत किंवा मग्न होऊन खूप असं जोराने तो पळत होता, त्यामुळे श्रीराम त्याचा पाठलाग करता करता ते त्यांच्या झोपडीपासून खूप लांबपर्यंत गेले होते। सीता के विलाप की आवाज़ किसने सुनी। म्हणजे सीताचा जो आवाज होता, विलाप म्हणजे ओरडण्याचा जो आवाज आहे, जेव्हा सीता म्हणत होती रावण जेव्हा तिला घेऊन जात होते त्यावेळेस ती ओरडत होती की वाचवा वाचवा, त्यावेळेस हा आवाज पहिल्यांदा कोणी ऐकला होता। सो सीता के विलाप की आवाज़ गिद्धराज जटायूने सुनी थी। ज्यावेळेस ते पंचवटीला येत होते त्यावेळेस जेव्हा गिद्धराज भेटले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी सीतेची काळजी घेईन किंवा तुम्ही दोघं जेव्हा नसाल तेव्हा मी सीतेची रक्षा करेन। तर ते हा जो आवाज आहे हा गिद्धराजांनी ऐकला होता। त्या गिद्धराजचं नाव होतं जटायू। त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे अकंपन ने रावण को क्या सुझाव दिया। म्हणजे अकंपन रावणांना काय म्हणाला। तर अकंपन ने रावण को सुझाव दिया था की सीता राम को प्रिय है। म्हणजे सीता श्रीरामांची खूप आवडती किंवा प्रिय आहे। यदि सीता का हरण कर लिया जाए तो राम के प्राण निकल जाएंगे। म्हणजे श्रीरामांना हरवणं खूप कठीण आहे, पण जर तुम्ही सीतेचं हरण केलं म्हणजे सीतेला जर बंदी बनवलं तर श्रीराम आपोआप हरले जातील व निशक्त हो जाएंगे। म्हणजे त्यांच्यातली जी शक्ती आहे किंवा ताकद आहे ही आपोआप संपून जाईल। फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे मारीच ने अपनी माया का प्रयोग करके क्या क्या किया। म्हणजे मारीच जी हरिण बनली होती तिने आपल्या मायावी रूपाचा उपयोग करून काय काय केलं होतं। सो उत्तर आहे मारीच ने अपने माया का प्रयोग करके न केवल स्वयं को सोने के हिरण में परिवर्तित कर लिया था बल्कि अपनी आवाज़ भी हूबहू राम की आवाज़ में परिवर्तित कर लिया था। म्हणजे ती फक्त सोन्याची हरिणच झाली नव्हती तर तिने स्वतःचा आवाजसुद्धा सेम श्रीरामांसारखा काढला होता, जे ओरडत होते की मला वाचवा वाचवा लक्ष्मण धाव माझी मदत कर। आणि हा आवाज सीतेने ऐकला त्यामुळे सीतेने श्रीरामांना रामांची रक्षा करण्यासाठी पाठवलं होतं। सिक्स्थ नंबरचा क्वेश्चन आहे राम ने सोने के हिरण पर निशाना क्यों साधा। म्हणजे श्रीरामांना तर त्या हरणाला पकडायचं होतं, मग त्यांनी बाण का सोडला तिथं त्या हरणावरती। तर उत्तर काय आहे राम सोने के हिरण को पकडने में सफल नहीं हो पा रहे थे। म्हणजे ती हरिण खूप लांबपर्यंत पळत होती आणि तिला पकडणं हे म्हणजे खूप कठीण होतं, म्हणजे ते पकडूच शकत नव्हते। इसलिए उन्होंने हिरण को जिंदा पकडने का विचार त्याग दिया। आणि त्यामुळे ते बोलले की आता हिला जिवंत नाही पकडायचं। अंत उन्होंने अपना धनुष उठाया और निशाना साधा। आणि शेवटी ते बोलले हिला आता मारून टाकायचं, म्हणून त्यांनी तो आपला त्यांचा बाण उचलला आणि तो निशाणा जो आहे तो सोन्याच्या हरणावरती धरला। 7th नंबरचा क्वेश्चन आहे लक्ष्मण ने सीता को ऐसा क्यों कहा कि वह आवाज़ बनावटी है। म्हणजे लक्ष्मण का सांगतात की हे जे श्रीराम म्हणतायत की मला वाचवा, तर हा आवाज हा श्रीरामांचा नाहीये, तर हा बनावटी म्हणजे हा खोटा आवाज आहे असं लक्ष्मणांना का वाटलं। तर उत्तर आहे लक्ष्मण सीता को यह विश्वास दिलाना चाहते थे कि राम मुसीबत में नहीं है। म्हणजे लक्ष्मणांना सांगायचं होतं सीता मातेला की श्रीराम आपले मुसीबत किंवा संकटामध्ये नाही आहेत। वह जानते थे कि राम संकट में नहीं है क्योंकि कोई उनका कुछ नहीं बिगाड़ सकता। त्यांना सांगायचं होतं की श्रीराम संकटात नाही आहेत कारण त्यांचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही किंवा कोणी त्यांना संकटात टाकू शकत नाही। इसलिए उन्होंने सीता से कहा कि वह आवाज़ बनावटी है। त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा जो आवाज आहे हा खोटारडा आहे, बनावटी आहे। 8th नंबरचा क्वेश्चन आहे सीता को ऐसा क्यों लगा कि लक्ष्मण राम का भला नहीं चाहते हैं। म्हणजे सीता मातेला असं का वाटलं की लक्ष्मणांना असं वाटत नाही की आमचं चांगलं व्हावं किंवा श्रीरामांचं चांगलं व्हावं। तर उत्तर आहे मारीच द्वारा निकाली गई राम की आवाज़ में मायावी करुण पुकार से सीता विचलित
विचलित हो गई, म्हणजे जेव्हा मारीचने आवाज काढला त्यावेळेस जो सीतेने ऐकला होता त्यावेळेस सीता काय झाली, विचलित झाली, म्हणजे खूप घाबरली होती. परंतु लक्ष्मण शांत खडे थे. परंतु लक्ष्मण शांत होते, कारण त्यांना माहिती होतं की हा आवाज आहे तो मायावी आहे. वह राम की सहायता के लिए विचलित नहीं दिख रहे, तो सीता को लगा कि लक्ष्मण चाहते हैं कि राम के साथ कुछ अनर्थ हो जाए. मग लक्ष्मण शांतच उभे होते, ते काहीच म्हणजे असं घाबरले नव्हते किंवा काय. त्यामुळे सीतामातेला असं वाटलं की लक्ष्मणांना रामांची मदत करायची नाहीये, आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की ह्यांच्यासोबत श्रीरामांसोबत काहीतरी वाईट व्हावं असं लक्ष्मणांना वाटतं. तथा जीवित ना रहे, त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घडेल किंवा श्रीराम जिवंतच राहणार नाहीत. इसलिए सीता को लगा की लक्ष्मण राम का भला नहीं चाहते. त्यामुळे सीतामातेला असं वाटलं की लक्ष्मणांना तर श्रीरामांबद्दल काहीच वाटत नाहीये, त्यामुळे तिला असं वाटत होतं की लक्ष्मण राम का भला नहीं चाहते हैं. 9th नंबरचा क्वेश्चन आहे, मार्ग में सीता प्रकृति से क्या विलाप कर रही थी. म्हणजे ज्यावेळेस रावण तिला घेऊन चालला होता सीतेमातेला, तेव्हा प्रकृती म्हणजे धरती मातेशी ती काय ओरडून म्हणजे बोलत होती. तर उत्तर आहे, रावण जब सीता का हरण करके उन्हें अपने साथ रथ में बैठाकर लंका की ओर उड़ाकर ले जा रहे थे. म्हणजे ज्यावेळेस रावण सीतामातेला त्यांच्या रथामध्ये बसवून म्हणजे हवेमध्ये उडत जेव्हा चालले होते, तब सीता मार्ग में पशु पक्षियों नदियों तथा पर्वतों से विलाप करती जा रही थी. म्हणजे ती ओरडून पर्वतांना, नदींना आणि पक्ष्यांना सांगत होती की कोई उनके राम को बता दे की रावण ने उनका हरण कर लिया है. म्हणजे रावणाचा जो रथ होता तो हवेमध्ये उडणारा होता. ज्यावेळेस ती सीतामातेला घेऊन जात होते त्यावेळेस ती सगळ्यांना ओरडून सांगत होती की कोणीतरी त्यांच्या श्रीरामांना सांगा की रावणाने माझं हरण केलं आहे किंवा मला बंदी बनवलं आहे. 10th नंबरचा क्वेश्चन आहे, सीता का परिचय प्राप्त करने के बाद रावण ने अपना परिचय देते हुए क्या कहा. म्हणजे सीताने सांगितलं की मी म्हणजे श्रीरामांची आहे, तर असं हे सगळं सांगितल्याच्या नंतर रावण सीतामातेला काय म्हणाले. रावण ने कहा, हे सुमुखी मैं रावण हो. म्हणजे सुमुखी म्हणजे खूप सौंदर्यवान स्त्री वगैरे असं, मी रावण आहे. लंका का अधिपती और राक्षसों का राजा, आणि या लंकेचा अधिपती म्हणजे राजा आणि राक्षसांचा सुद्धा राजा. मेरा नाम सुनते ही सब लोग थरथर कापते हैं, आणि माझं नाव ऐकून सगळी लोक थरथर कापतात. लेकिन तुम सुंदरी हो, पण तू खूप सुंदर आहे. सबसे अलग हो, तू सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. तुम्हारे लिए मैं स्वयं चलकर आया हूँ, आणि मी तुझ्यासाठी स्वतः चालत तुझ्याकडे आलो आहे. तुम मेरे साथ चलो और लंका में राज करो, आणि तू माझ्यासोबत चल आणि ह्या लंकेवरती राज्य कर. जसं मी राजा आहे तशी तू माझी राणी बनून राज्य कर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखिए. निशक्तचा अर्थ आहे बिना शक्तीवाला, म्हणजे ज्याच्याजवळ काही शक्ती नाही आहे. कुलाचे भरणा म्हणजे जसं हरिण कुलाचे भरून पळत होतं, म्हणजेच काय, मग्न होकर तेज गतीसे दौडणं, म्हणजे आपल्याच धुंदीमध्ये खूप जोरदार पळून जाणं किंवा भागणं या दौडणं. चौकसीचा अर्थ आहे सतर्कता अथवा ध्यानपूर्वक निगराणी करणं, म्हणजे खूप काटेकोरपणे एखाद्याची चौकेदारी करणं किंवा बोलतात ना रक्षा करणं. हितौशीचं आहे किसी के कल्याण के बारे में सोचने वाला, म्हणजे काहीतरी चांगलं व्हावं असा, म्हणजे हितचिंतक. कलुषित म्हणजे अपवित्र या भ्रष्ट. आणि आघात म्हणजे ठोकर लागणं. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.